विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी. भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. महिनाभरापासून अभिजित दिपकेंचा दिल्लीमध्ये ठिय्या. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती आंदोलक अजूनही ठाम. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ हाय व्होल्टेज ड्रामा. ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं. सोनिया गांधी पोलीस ठाण्यात धडकल्या. 3 तासांनंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांची सुटका. लोकशाही चर्चेऐवजी काँग्रेसचा राजकीय तमाशा. राजकीय मथळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश. राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांची टीका. सरकारला चर्चाच करायची नव्हती म्हणून पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलनाचा निर्णय. देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? राहुल गांधींचा सवाल. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, मात्र राहुल गांधी मागण्यांवरून पलटले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही मागितला. कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी, असं राहुल गांधी म्हणाले. जितेंद्र सिंहांचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं. गृहसचिवांनी चर्चेच्या वेळेस उपस्थित राहावं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. काँग्रेसच्या 4 मागण्या. सरकारकडून सभागृहात चर्चेचंही आश्वासन. ते निर्भीड होते, ना पोलिसांना घाबरले ना तुरुंगाला. संजय राऊतांकडून राहुल गांधी आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा फोटो ट्विट. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून जॉर्ज फर्नांडिस यांची आठवण. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विरोधी पक्षांची वज्रमूठ. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून सरकारवरती हल्लाबोल. फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मनोज जरांगे पाटील सीजेपीच्या आंदोलनाला भेट देणार. जरांगे छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीला रवाना. आमचा लढा मुलांच्या भविष्यासाठी. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सरकारला फक्त एकच सांगणं आहे, सगळं लक्षात ठेवलं जाईल. जंतर मंतरवरील लाठीचार्जवरती ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहांचा संताप. लाठी चालवणाऱ्यांचा गुंड असा उल्लेख. सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयामध्ये हलवलं. पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टाकडून मान्य. दरम्यान जेपी नड्डा यांनी वांगचुक यांची भेट घेतल्याची ही माहिती. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.